दिवसा ढवळ्या सराफा व्यापाऱ्याची सिनेस्टाईल लूट. धानोरा शिवारात चाकूचा धाक दाखवून 6,97,000चा ऐवज पळवला. सेनगाव तालुक्यातील धानोरा शिवारात चक्क भर दिवसा सराफा व्यापाऱ्यावर 3 अज्ञात चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करून लाखो रुपयांची लूट केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे 6,97,500 रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार येथील रहिवासी व कापड सिंगी येथील सराफा व्यवसाय करणारे सुरेश संभाजी कंधारकर हे 30 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 3च्या सुमारास दुकान बंद करून दुचाकीनं लोणारकडे निघाले होते. या दरम्यान धानोरा शिवारात दबा धरून बसलेल्या 3 अज्ञात चोरट्यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. चेहरे रुमालानं झाकलेले आणि हातात धारदार चाकू असलेल्या या चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. एकानं गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली तर दुसऱ्यानं मारहाण करत जवळील बॅग जबरदस्तीनं हिसकावून घेतली. या बॅगेत 104.5 ग्रॅम सोने, 3,600 ग्रॅम चांदी, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 6,97,500 रुपयांचा ऐवज होता. लूट करून 3ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी लुटीमुळे सेनगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 विशेष पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.